जय शिवराय मित्रांनो, तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। हा ब्लॉग आपला गडकोट मोहिमेचा आहे। आज गडकोट मोहिमेचा पहिला दिवस आहे। आज आपण लोहगडला जाणार आहे। पहिला आपल्याला पिरंगुटमध्ये जायचं आहे आणि पिरंगुटमधनं आपल्याला बस केलेल्या आहेत ज्या की लोहगडला आपल्याला सोडणार आहे। तर माझी जवळपास तयारी पूर्ण झालेली आहे। आता फक्त डबा वगैरे भरायचा आहे बॅगेमध्ये आणि आपल्याला निघायचं आहे। तर आपण इथनं आता डायरेक्ट जाणार पिरंगुटमध्ये। चला रे, बाय बाय, येतो लवकरच मोहीम करून। वैभव रावांना सोबत घेऊन जातो आता। वैभव ये पटकन। तर आपण गाडी घेऊन निघतोय। वैभव माझ्या सोबत आहे आणि पिरंगुटला गेलो। आपल्या अक्षय तात्या पण आपल्याला जॉईन होतील। आपल्या अक्षय तात्या पण आलेले आहेत आता आपल्याला काही बाकीचं बोलण्यात काही अर्थ नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट आता गडावरतीच पुढची व्हिडिओ काढू। लोहगडला पोहोचल्यावरती पिरंगुटमध्ये आपलं एकत्रीकरण झालं आणि इथं आपण प्रेरणा मंत्र घेऊन निघालो पुढच्या वाटेला आपल्या मोहिमेच्या। राजा फुले। आपण कारल्या गावात आलेलो आहे। इथनं आपल्याला भाजेगाव ते लोहगड चालत जायचं आहे। आपल्या बसने आपल्याला इथे सोडलेलं आहे। आता इथनं आपल्याला चालत जायचं आहे लोहगडापर्यंत। जय महादेव। लोहगड किल्ला बघायला जायचा आहे। भाजेगावाची तर मुक्कामाची बॅगा ठेवल्या आणि लोहगड किल्ल्यावर बघायला गेलं तरी काही हरकत नाही। पुन्हा येऊन आपलं भाजेगावात मुक्काम करायचा आहे। सकाळी उठूनच मोहीम आपली एकटेला मार्गे आता आपण कारला मधनं निघालेलो आहे। आपलं पहिलं मुक्काम असणार आहे भाजेमध्ये। तर आपण इथून जाणार आहे आता भाजे गावामध्ये, तिथं आपलं मुक्काम असेल आणि उद्या परत ह्याच मार्गे आपल्याला यायचंय आणि एकविरा मार्गे आपण जाणार आहे पुढं। उद्याचा मार्ग आपला हा असेल आणि इथनं जाऊन परत रिटर्न आपण इथंच येणार आहे। आपण भाजेगावात आलेलो आहे। मागे दिसत असेल हा जो यांच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। असा हा पुतळा आहे चौकामध्ये, भरपूर भव्य आणि मोठा। तर इथं आम्ही थोडेसे फोटो काढून पुढे जाणार आहे। आपण आता मुक्कामाच्या ठिकाणी आहे आणि तुम्हाला दिसत असेल ही भाजालेणी, हा विसापूर गड आणि इकडं बघितलं तर हा लोहगड दिसतोय आपल्याला। आणि इथनंच त्याच्याच खाली म्हणजे आम्ही जिथे आता तिथं मुक्काम आहे आणि इथनं पूर्ण दोन्ही पण गड क्लिअर दिसतात आपल्याला। आजचं मुक्काम इथं असेल आणि सकाळी आम्ही परत इथनं निघणार। भूक लागलेली होती, त्या एका झाडाखाली बसून जेवण करून घेतलं आणि थोडासा आराम केला। आणि ज्याला काही कला येत असतात त्यांनी आपापली कला सादर करायला सुरुवात केली। घालून दारकरी डोलू लागला अंबाबाई तुझा आता ही सगळी मज्जा करता करता आम्हाला झाला होता अंधार आणि आम्ही निघालो होतो आता मुक्कामाच्या दिशेने। आता आपण विश्राम केला होता एका जागेवरती आणि तिथून आता आपण पुढे चाललेलो आहे जिथं व्याख्याने। आपण इथं जे समोर दिसतंय इकडं आपण मुक्काम करणार आहे आणि इथूनच आपण सकाळी निघणार आहे।
तर आता आपण चाललोय तिकडच जे इकडे दिसतंय इथं. आता आम्ही 3 जण आलेलो आहे आपल्या गावातून, म्हणजे गावातून नाही आमच्या वाड्यातून. वैभव आहे, मी आहे आणि आमच्या अक्षेतात आहेत. आम्ही तसे जवळपास 5-6 जण येणार होतो. साहिल, संकेत आणि तेजस कंपनीच्या कामामुळे नाही आले ते. आणि सौर्य ही व्हिडिओ बघत असेल आणि हसत असेल, पण त्याला जरा लाज वाटली पाहिजे. सौर्य तू यायला पाहिजे नव्हतं पण आल्याला नाही आहे. हसू नको, मला माहिती तू व्हिडिओ बघत असशील. आता आम्ही आलेलो इथं आणि आम्ही 3घच उरलो, पण आम्ही थांबलो नाही आणि मग आम्ही 3घच निघून आलो. पर्याय नव्हता काय दुसरा. सौर्याकडं कंपनीचं कारण होतं ऑफिसचं, पण तुला येता आलं असतं तरी पण तू नाही आलेला. त्यामुळे तू लक्षात ठेव. आणि बाकीची जी नाही आली ती पुढच्या वर्षी येतील आणि सौरभ पण पुढच्या वर्षी येईल अशी मी आशा करतो. आल्या आल्या आम्हाला एवढी थंडी जाणवत नव्हती, पण आता हळूहळू गार वारं लागायला लागलेलं आहे. आणि आता असं वाटतंय की जर्किंग घालायची पण वेळ आलेली आहे, कारण हे पूर्ण असं उघडं पटांगण आहे ज्यातून वारं एकदम भरपूर गार वारं येतंय. बोल ना, बोलायची इच्छा पण बोल ना. सावऱ्या नाही आला, तुला काय बोलायचंय बोल. सावऱ्याला बोलायची पण इच्छा नाही. नाव काढू नको तू. सावऱ्याला हेट भेटतंय, आला नाही सावऱ्या मोहिमेला. नाव काढू नको अजिबात त्याचं. आता आम्ही जेवून झोपणार आहे इथं. गार बऱ्यापैकी आहे. मला समजा ना एकाच व्हिडिओ मध्ये सगळं टाकू का पार्ट करू. पण पहिला दिवस तर लय छोटे, तू 5 मिनिटच जमतो. बघू कसं काय. जर माझा व्हिडिओ इथंच संपला तर आपला दुसरा पार्ट इनपुटचा, आणि जर माझा व्हिडिओ इथंच संपला नसेल तर आपला व्हिडिओ कंटिन्युअस चालू राहील. आणि जर दुसरा पाठ आला नाही तर समजा तो संपला. हा तर मी संपलो. मित्रांनो, एक नवीन झटका भेटलेला आहे आम्हाला. आम्ही मस्त हातरून वगैरे टाकलं होतं इथं, पण अचानक अनाऊन्समेंट झाली की इथं नाही आहे मुक्काम. आपलं मुक्काम एकविराच्या पायथ्याशी तिकडं जायचं आहे आपल्याला. आता परत आम्ही 3-4 किलोमीटर चाललेलो आहे. ते परत इथनं रात्रीचं आत्ता जवळपास 8-8:30 वाजले. ते तिथनं परत आता चालत आम्ही तिकडं जाणार आहे. चला मित्रांनो, आत्ता जे आपल्यासोबत झालं ह्याला म्हणतात गनिमी कावा. आमच्यासोबत गनिमी कावा झालेला आहे आणि भर रात्री आता आम्ही निघतोय. जसे मराठी रात्रीचे येऊन पाळवायचे तसं थंडीच पळून गेली आमची. मागासपर्यंत एवढी थंडी वाजत होती, आम्ही पूर्ण जर्किंग बिर्किंग घालून रेडीच होतो आणि आता थंडीच गायब झाली आमची. आता चालत जाऊ आपण एकविराच्या पायथ्यापर्यंत. चला. ही आता निघालेली सगळी लोक जी झोपलेलीच होती जवळपास आणि अचानक उठल्यात आता सगळी, आणि एवढी गर्दी आता चालायला लागलेली आहे. ही सगळी जाणार आता आमच्या सकट एकविराच्या पायथ्यापाशी. आता या गर्दीत आम्ही 3 होतो सोबत. आम्ही दोघच राहिलोय. अक्षय तात्या गेलं पुढं. आता इथं वैभव आणि मी दोघच आहे आणि पूर्ण गर्दी, आवाज बिवाज. आम्हाला अक्षय तात्या पुढे हे पण माहित नाहीये. आम्ही आता त्यांना शोधत पुढे चाललेलो आहे गर्दीतनं. आम्हाला कुणाल पवळे म्हणला होता कंटेंट नाही भेटलेला आजच्या दिवसात. आता आम्हाला असं उठवल्यानंतर कंटेंट आहे. आता काही कंटेंटची कमी नाही भासणार आपल्याला. शिवाजी. आता आपण परत त्या चौकात आलेलो आहे जिथं आपण आल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला. या चौकात ना आता आपण परत रिटर्न चाललोय. आपण मागाशी इथं आलो होतो आणि इथं फोटो वगैरे काढले होते. आता परत आपण त्याच चौकात पुढे चाललेलो आहे. शिवाजी की चली रे सेना, चली रे सेना.
शेर संभाजी की चली रे सेना. आमचं गायब झालेलं अक्षय त्या सापडलेले. आणि सांगा तुम्हाला काय वाटतं कुठपर्यंत चालायला लागेल आपल्याला? आता त्यात मी दिसत नाही ना, तरी तुला सांगितलं असतं. तरी सांगा कुठपर्यंत चालावं लागेल? तो एकविराच्या ह्याच्यापेक्षा पायथ्यापेक्षापर्यंत तर चालत जावं लागेल आपल्याला. तरी आता किती लांब असेल आपण अजून तरी एक माझ्यामध्ये 7 ते 8 किलोमीटर असेल. बाबू अजून म्हणजे आता रात्र झाली तर आम्हाला रात्री 7 ते 8 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे. त्यात जर एकरी वाट लागली तर मग तर काय सकाळपर्यंत जाईल आपण. आणि मग आमचा मुक्काम तर अजून लय स्ट्रगल तर मोठा आहे लय. मग अशी आपण ट्रेनच्या क्रॉसवर ब्रिजवर आलो होतो आणि आता तोच परत आपण क्रॉस करतोय. त्याच मार्गाने परत आलोय. जिथनं आलतो मागाशी तिथनं आता रिटर्न फिरलेलो आहे त्याच पुलावरनं. हे आहेत का पुढे बघ बरं. आता आपण चालत मुंबई पुणे हायवेला आलेलो आहे आणि समोरच माझ्या एकविराची कमान आहे. आपण इथनंच आतमध्ये जाऊन आपल्या मुक्कामावरती पोहोचणार आहे. जवळपास 5 ते 6 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही मुक्कामापर्यंत आलेलो आहे एकविराच्या पायथ्याशी. आणि आत्ता आम्ही फक्त झोपायला जागा शोधतोय जे की सकाळच्या कार्यक्रमाला पण जवळ पडन आम्हाला आणि इथनं लवकर निघायला पण जवळ पडन म्हणून आम्ही जागा शोधतो. तर कुठं भेटेल तशी. आमच्या अक्षय त्या म्हणल्या ते की आपण तिकडं जागा बघू जरा. तिकडे सगळे सकाळचे सुविधा आणि कार्यक्रम करायला पण बरं पडन, लांब आहे त्यामुळं. आणि आम्हाला पण जरा हालचाल करायला बरं पडन. भरपूर फिरल्यानंतर आम्हाला चांगली जोडच्या पाहिल्याची जागा मैदानाची जागा भेटली. चांगलीच आहे ना, ते उडू आपण. चांगली जागा भेटलेली आहे. बिनजोडच्या मैदानावाली जागा आम्हाला झोपायला भेटलेली आहे. त्यामुळं आम्ही जास्त काय नाही बोलणार, खाणार प्याणार आणि झोपणार. मला वाटलं होतं की आमचा ब्लॉग मगाशी एंड होईल, पण आपला काय मगाशी एंड झालेला नाही आणि एका ब्लॉगमध्ये येणार नाही कारण आपल्याला कंटेंट जरा हाती भेटलेला आहे. त्यामुळे आपले ब्लॉगचे पार्ट येतील. आम्ही जितक्या दिवस असेल तितक्या डेजचे पार्ट येतील. आणि आता हा ब्लॉग आम्ही इथंच संपवतो आहे कारण आम्ही आता जरा खाऊन घेतो आणि डायरेक्ट पडी मारतो. डायरेक्ट भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.